राघव, गुरुजींनी दिलेल्या अक्षता आहेत ना, त्या देवावर वाहा. आता दोन्ही हातांनी करा अलगद पकड आणि किंचित हलव. झाली उत्तर पूजा. सत्यनारायण महाराज की. तर हे फळ प्रसाद म्हणून द्यायचे ना? नाही, ती दे माझ्याकडे. माझ्याकडे दे. काय आहे, मी बघते त्याचं काय करायचं. शेवटी प्रसाद आहे ना तो. हा, ते पडलं बघ, पडलं बघ. हा दे. हे घे, ही थाळीत ठेव तिथे. हा, मी काही मदत करू? आवरून झालंय सगळं. आई, तुमच्यासाठी चहा आणते. आण आण. साखर जास्त टाक. हो. आजही साडीच. पूजा झालीये करून. साडी नेसली म्हणून काय झालं? सगळ्या मुली काय तुझ्या रमासारख्या फॅशनेबल नसतात. लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात पंजाबी ड्रेस घालून फिरते बाई. आई, रमा ड्रेस घालायची म्हणून मी म्हणत नाही. अरे पण तिला नेसायची साडी तर नेसू दे ना. आनंदी, छान दिसतेस तू साडीत. असू दे साडीच. आई, माझा कुठल्याही गोष्टीला विरोध नाही. लग्न झालंय म्हणून स्वतःचं राहणीमान बदलण्याची काही आवश्यकता नाही. ड्रेस घालायची इच्छा असेल ड्रेस घाल, साडी नेसायची इच्छा असेल साडी नेस, काही हरकत नाही. लग्न झालंय पण म्हणून सगळ्या गोष्टी काही बदललेल्या नाहीये. खरंय, लग्न झालं तरी काहीही बदललेलं नाहीये. गुड मॉर्निंग एव्हरीवन. बाय बाय, नीट जा. आज येणार नव्हतीस ना ग? हो ग, नव्हते येणार. हे पण सोडत नव्हते मला. पण म्हंटल आनंदी अजून रुळली नाहीये ना या घरात, तिला पण सोबत होईल माझी. आणि मदत सुद्धा होईल ना कामात. नाहीतर काय, नंतर सगळं आनंदीलाच करायचंय. हो की नाही का आनंदी? हो ताई, बरं झालं तर आलात तुम्ही. हे अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण कुठे ठेवायचे असतात आई? कुठे ठेवायचं म्हणजे? तुझ्या बायकोनी माहेरवून आणलेत ना, देवाऱ्यात ठेवायचे. आनंदी, त्या अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण ठेव देवाऱ्यात. वाटावे लागतील ना लोकांना, बाजूला हो. अगं काय ग बाई. आई, एखादं फळ दिल्याने काय फरक पडतो? दे ना मला. नाही, प्रसादाचे. काय प्रसादाचे आहेत माहितीये कोणासाठी? हे देवघरातले बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा या मूर्त्या रमाने आणलेल्या आहेत ना गाई? काय करायच्या त्या मूर्त्या? ए बाई, बाजूला काढून ठेवत्या. आई, काय म्हणतेस तू? अरे दादा, आई म्हणत होती ते देवघरातले देव रमाचे आहेत ना. हो. अरे तिचं म्हणणं असं आहे की आता रमाच्या वस्तू ठीक आहेत, रमाचे कपडे ठीक आहेत, पण आता ती गेली ना, तर तिच्या मूर्त्या कशाला बाबा देवाऱ्यात, असं. आई, आई, रमाताईंच्याही मूर्त्या देवघरात असतील तर काय झालं? रमाताईंच्या कुठल्याही वस्तूला जागेवरून हलवायला नको. आपण ह्या मूर्त्यांना देवघरात वेगळी जागा करूयात ना. बाबा, आज सुद्धा उठायला लेट झाला. मग आज पण स्कूल बस सुटणार? आज पण स्कूल बस सुटणार? अय्या, आवर लवकर. चिंगी चल चल, मी तुला तयार करते. चल लवकर. मी डब्याचं बघते. मला सुद्धा कोर्टात जायचंय. अगं बाई, मी काय करू? सायन्स घे, गणित घे, बटन लाव. हे ईव्हीएस आहे, हे ठेव. अरे बाबा, आज ईव्हीएसचं लेक्चर नाहीये. तू वेनसडेचा भरतोस. काय करतेस? अगं थांब. ठीक आहे, ठीक आहे.
चिंगी चिंगी इकडे अरे मला- तू इकडे ये, मध्ये- इकडे ये. माझ्याकडे रागाने काय बघतोय मलाच मार. इथे शांतपणे उभी राहा मला जरा नीट केस बांधू देत तुझे ग ऐक ऐक नीट ये. हे बघ, उजवीकडचं डावीकडचं उजवीकडे आई तसंच केलंय ना नाही गं. आणि तू घट्ट नाही बांधत आहेस. अगं, घट्ट वर्षा- म्हणजे चिंगी, वर्षा वर बघ येत ना नाही. चिंगी. हे बघ हे राहिलं हेअर बँड हा व्यवस्थित वर्षा तिचा टिफिन. हो 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 घे 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 बांध बांध अगं, हाताला मी- रबर आहे तिच्या बांध मी कशी बरं बस झालं का गडबा काही झालंच हा तिच्यापुरती झालंय आता जरा तूप लावून देते. हा ठीक आहे बाई गो बाई ह्या ना चिंगीच्या पाठी पळता पळताना दमायला होतं ही धुतलीस बॉटल हो सगळं धुतलंय काही राहू द्या मी करेन सगळं. अगं भरते ग मी मीच बांधल्या असत्या पण बोट वळत नाहीत रे माझी. बांध लवकर उशीर होतोय. चिंगी सरळ बघ. तुलाच नीट केस बांधता येत नाहीये मी सरळच आहे. झालं का हो झालं आवर 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 लवकर तो गॅस चालू राहील अगं डबाण अगं डबा डबा डबा. तू एवढ्या जोरात पळतेस बाई. चिंगी चल, 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 लवकर काय चल. झालं अरे तू कुठे चाललास. ही माझी केसची तारीख आहे आज. अरे दादा वॉटर बॉटल 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 बाय रेवा. बाय तू बाय आजी. बाय. की बाय माझे चिंगी बॅग इथेच विसरली. अगं बाई मग ही जाते कशाला शाळेत. नेऊन दे तिला. नेऊन दे. ए आजी ओ आजोबा मी चालले स्कूलला. ए आजी ए आजी आजी बाबा चल नाही तर आज पण माझी बस सुटेल. थांबा. थांबा. रेवा. हा ठीक आहे जाऊ दे. घाई घाईत बॅग विसरलो आम्ही. होईल सगळं व्यवस्थित. येतो. कर्णिकांच्या सुनेने भलतच कामात गुंतवून घेतलंय स्वतःला. अगं अगदी सकाळपासून धावपळ सुरू असते कर्णिकांच्या नवीन सुनेची. म्हणून तर कधी नव्हे ते चिंगीला आज बस मिळाली. आणि ती वेळेत होत घे बाय माझे लिफ्टने नको.
तुम्ही दचकले मी. दचकली काय? घाबरलीस भूत बघितल्यासारखी? हो खरं तर. आ म्हणजे मी भूत? नाही नाही तसं नाही. गंमत केली ग. कुठे गेली होतीस? ते चिंकी दप्तर विसरली होती, ते द्यायला गेले होते तिला. लिफ्ट? ते जमत नाही मला. जमत नाही का घाबरते? भीती वाटते? खरं तर भीतीच वाटते. जमेल. काल तुला माझा राग आला असेल ना, मी एकदम तुझ्या बेडरूम मध्ये आले आणि तुझा वेळ घेतला. सॉरी. अहो सॉरी नका म्हणू तुम्ही. खरं तर काल मीच नाराज होते. बघितल्यानंतरच वाटलं मला. अहो पण सगळं ठीक आहे आता. मग तू ते वहिनी घरी चला चहा घ्यायला. चहा घ्यायला. घरी कोण कोण आहे? आई आणि वर्षाताईच आहेत. त्या काय इथेच असणार, त्या कुठे जाणार? टीव्ही बघताय त्यांच्या खोली? हो. मग चल येते मी. या वहिनी या. काय ग? आवरलं नाही? हो आवरे ना आता. या बसा. ती वर्षा अजूनही रोज येते का ग? हो येतात ना. ते मी अजून नीट रुळली नाही ना या घरात, तर येतात माझ्या मदतीला. वर्षा आणि मदत? रमाला नाही केली कधी मदत? म्हणजे तुला बरी करतेय. तुला सांगते आनंदी, तुझ्या घरच्यांना मी तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते. मी तुला म्हंटल नव्हतं आता की त्या दोघी जणी टीव्ही पाहत असतील आतमध्ये? मग वहिनी तुम्ही बसा, मी चहा टाकते तुमच्यासाठी. हा मी कशाला इथे बसू? मी पण येते ना आतमध्ये. या. आनंदी एक विचारू का? हो असं का म्हणताय? विचारा. काल काय झालं होतं ग राघवला? राघव भाऊजींना म्हणजे 4 वर्षापासून काहीतरी वेगळंच झालंय. नाही म्हणजे रमा होती तेव्हा किती खुश असायचे ना राघव भाऊजी. वहिनी तुम्ही त्या दोघांचा संसार खूप जवळून बघितला असेल नाही? हो तर त्यांचा संसार इतका जवळून पाहिलाय ना की तू कल्पना सुद्धा करू शकत नाही. सांगा ना मग कसा होता त्यांचा संसार? खरंच? खरंच मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. हो आणि मला सांगायलाही आवडेल. अगदी नजर लागेल असा संसार होता राघव आणि रमाचा. त्यांचं एकमेकांच्या सोबत असणं, त्यांच्यातलं प्रेम गप्पा खूप काही सांगून जायचं. ते दोघ जण एखाद्या कार्यक्रमात असले ना की सगळं माहोल बनून जायचा. त्यांचं एकमेकांच्या शिवाय असणं ना असं खूप अपूर्ण वाटायचं. आता जसं राघवचं आहे आणि रमाचं सुद्धा. नाही म्हणजे कदाचित असेल. खरंय तुमचं. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असेल असं वाटतं. वहिनी तुम्हाला माहितीये हे मला बघायला गावी आले होते ना तेव्हा ते माझ्याशी बोलत होते, पण असं सारखं वाटत होतं की त्यांच्या मनात फक्त रमाताई आहे. तरीही लग्न केलंस? तुम्हाला तुमच्या घराला माझे आणि मला माझ्या आबांना तुमची गरज. हा फ्रीज रमाची चॉईस. म्हणजे राघवने आधी बुक केला होता पण रमाला नाही आवडला म्हणून तो कॅन्सल केला आणि हा मागवला. छान आहे ना? आणि हे डायनिंग टेबल आहे ना
राघवला या बाजूने खुर्ची हवी होती, पण रमा म्हणाली नाही, हे असं भिंतीला टेकून हवं, म्हणजे असं बंद करता येईल, उघडता येईल, आणि आतमध्ये सगळ्या कब्बशा वगैरे सगळं, हे सगळं रमाने डिझाईन करून घेतलंय. वहिनी, हा चहा इथं ठेव. तुला सांगते, हे कप आहेत ना, हे सुद्धा रमा आणि राघवने घेतलं, तिच्या चॉईसनी. त्यांची लग्नानंतरची पहिली खरेदी. वहिनी चहा घ्या ना, थंड होईल. चहा कसा घ्यायचा म्हणजे? म्हणजे असाच कसा घ्यायचा? बिस्किट दे ना. देते. हे घे, बस. चहा संपला, सरकन पिते मी. मग बिस्किट? नाही आता नको, नंतर. बाहेर जाऊया ना, इथे जरा उकडतंय. हो. या फ्रीजचा रंग किती परफेक्ट आणला ना रमानी, मस्त आहे. आणि हा तुला सांगते, हे युनिट आणि हा सोफा, याची गंमत आहे, ते दोघांनी भर पावसात असं डोक्यावरती उचलून आणला होता. विचार का? का? अगं डिलिव्हरीसाठी एक्स्ट्रा 500 रुपये लागणार होते. ते 500 रुपये वाचवण्यासाठी त्यांनी तो भर पावसात आणला इथे, असा डोक्यावरती उचलून. हे सगळं सगळं रमानी केलं होतं. आणि हा असा लाईट कलर भिंतींना, आणि या सगळ्या रेघोट्या ह्या चिंगीनी मारल्यात. राघवला राग यायचा, पण रमा म्हणायची करू दे तिला काय हवं ते, बालपण एकदाच येतं ना. हे चिंगीची मोजलेली उंची, ती 3 वर्षाची होती, 4 वर्षाची. वहिनी, मैत्रिणीची आठवण आली का? राघवची. भाऊजी, रमा राघवच्या संसाराची आठवण आली. चल निघते. ठीक आहे. हे तुझ्या फ्रेंड्सला चांगले मार्क मिळू शकतात, मग तुला का नाही चांगले मार्क्स मिळू शकतात? हा, अरे पण बाबा, मी माझ्या मैत्रिणीला सांगितलंय ना की नेक्स्ट टाइम मी चांगले मार्क मिळवणार म्हणून. हो, पण त्याच्यासाठी चांगला अभ्यास पण करावा लागतो, असेच नाही चांगले मार्क्स मिळतात. मग तू कशाला आहेस? अच्छा, ते पण मीच करायचं? हे चांगलं आहे तुझं. दिस इज नॉट फेअर. मी अभ्यासाला बसवतो तेव्हा बसतेस तू. रेवा, डब्बा? मी नाही खाल्ला. अरे असं नाही करायचं चिंगे. पण मला नाही आवडलं बाबा. हे बघ, असं तू बोलायचं. माझं पहिले ऐक. माझे सगळे फ्रेंड्स काय काय घेऊन येतात आणि आज मी हे असलं काहीतरी घेऊन गेलेले. मी समजावतो, बस ना. हे बघ, अरे यार, त्यापेक्षा मी ऑर्डरच केलं असतं. तू टेस्ट तरी केलंस का? हे एकदा टेस्ट तरी करून बघ. आणि हा सोफा, याची गंमत आहे, ते दोघांनी भर पावसात असं डोक्यावरती उचलून आणला होता.
आनंदी नाही, माझ्या घरात आलीयस खरी, पण रमाचा संसार स्वतःचा करून घेणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. ही रमा आहे रमा, सोडणार नाही अशीच.